ठिकाणांवरती आपण फिरायला जातो. त्या ठिकाणी आपण एखाद्या ठिकाणी फिरायला जातो, त्या ठिकाणी आपण त्या प्लेसवरती किंवा त्या स्थळावरती आपण जातो. तिथे का कशासाठी जातो आपण? तिथलं आल्हाददायी वातावरण, निसर्ग सौंदर्य, शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे तिथले असलेलं हवामान. जसं की आपण महाबळेश्वरला फिरायला जातो का? ते थंड हवेचं ठिकाण आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला एक मनाला शांतता लागते. समुद्रकिनारी फिरायला जातो, तिथे गेल्यानंतर आपल्याला काय वाटतं की एक तो समुद्र, अथांग समुद्र पाहून एक मन शांत होतं. एक आपल्या मनाला म्हणजे एक आपलं फिरायला जातो आपण कशासाठी जातो तर एक मन शांती मिळण्यासाठी, किंवा आपण तिथले ऐतिहासिक वास्तू म्हणजेच की किल्ल्यांवरती फिरायला जातो, एखाद्या मंदिराला भेट देतो. जेव्हा भेट देतो तेव्हा आपण कशासाठी काय करतो? तिथली त्या एरियाची म्हणजे ठिकाणाची आपण माहिती घेतो. आता आपल्या जवळ कोणता किल्ला आहे? कोण सांगेल नाव किल्ल्याचं? जवळ कोणता किल्ला आहे तुमच्या? लोहगड आपल्यापासून जवळ आहे. मला सांगा तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथून जवळ एखादं स्थळ कोणतं आहे? एकविरा देवीचं मंदिर. पुढे चौराई देवीचं मंदिर. इथे जवळ कोणतं आहे? घोराडेश्वर मंदिर. ते एक ऐतिहासिक ठिकाण झालं, धार्मिक ठिकाण झालं. त्याचबरोबर प्रतिशिर्डी काय आहे? साईबाबांचं म्हणजे एक धार्मिक ठिकाण आहे ते, बरोबर आहे. या ठिकाणी आपण फिरायला जातो. तुम्हाला फिरायला जायला आवडतं का? आवडतं. कुठे मला सांगा, पुणे जिल्ह्यातील म्हणजे प्रेक्षणीय स्थळांची नावं सांगा. कोण सांगतील? हा शनिवार वाडा. बस, खूप छान. श्रीमंत दगडूशेठ गणपती आहे, आपलं खूप श्रद्धास्थान आहे पुणे जिल्ह्याचं, बरोबर आहे. आणखी कोण सांगू शकेल? शनिवार वाडा, सारसबाग, त्याचबरोबर आगाखान पॅलेस आहे, पर्वती आहे, आणखी सिंहगड, श्री क्षेत्र देहूआळंदी आहे. अशी भरपूर प्रेक्षणीय स्थळे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. आता मी तुम्हाला चित्र दाखवते. हे जे चित्र आहे हे कशाचं आहे? हे जे चित्र आहे वरती दाखवते ते कशाचं आहे? कोण सांगेल? आताच आपण उत्तर दिलं ना, शनिवार वाडा. आणखीन हे जे आहे हे कुठलं आहे? नॅशनल पार्क. हे कुठे आलं? कात्रज या ठिकाणी आहे. म्हणजे पुण्यातील हे राजीव गांधी नॅशनल झूलॉजिकल पार्क आहे. तिथे काय आहे? प्राणी संग्रहालय आहे. म्हणजे पुण्यामध्ये एवढं छान ठिकाण आहे. त्याचबरोबर ऐतिहासिक वारसा म्हणजे या ठिकाणी कोण होतं? शनिवार वाड्यामध्ये पेशव्यांचं निवासस्थान होतं. त्याचबरोबर आता हे आहे, हे काय आहे? हे झालं आपल्या पुणे जिल्ह्याच्या संदर्भात. हे जे चित्र आहे कशाचं आहे? अजिंठा लेणी. आणि हे कसलं चित्र आहे? इंडिया गेट. कुठे आहे हे? मुंबई. खूप छान. भारतातील प्रेक्षणीय स्थळ हे काय आहे? लाल किल्ला. कुठे? दिल्ली. आणि त्याचबरोबर ताजमहाल कुठे आहे? आग्रा. खूप छान. म्हणजेच या सर्व ठिकाणांना, आता मी जे तुम्हाला ठिकाणं दाखवली यांना काय म्हणतात? ही जी ठिकाणं दाखवली यांना काय म्हणतात? पर्यटन स्थळे. तर आज आपण पर्यटन हा भूगोलाचा हा पाठ पाहणार आहोत. पर्यटनाची अगोदर आपण पर्यटनाची व्याख्या पाहू. पर्यटन म्हणजे काय? आपल्या राहते ठिकाण सोडून वेगवेगळ्या ठिकाणी भेट देणे, आनंद मिळवणे, मनोरंजन करणे, व्यापार किंवा निवास करणे या उद्देशाने केला जाणारा प्रवास म्हणजे पर्यटन. म्हणजे आपण पर्यटन कशासाठी करतो? कोणकोणत्या कारणांसाठी पर्यटन करतो? एक तर आपण त्या ठिकाणाला भेट देतो, तिथली माहिती गोळा करण्यासाठी. दुसरी म्हणजे आपण मनोरंजन मिळवण्यासाठी, एक आपल्याला निवांतता, एक आपलं मनशांतीसाठी आपण करतो. दुसरी गोष्ट व्यापारासाठी, बरोबर आहे ना?
व्यापार म्हणजे आपण काहीतरी वस्तू म्हणजे आता सोलापूरचे लोक पुण्यामध्ये येऊन चादरी विकतात, म्हणजे हा ते काय करतात, व्यापार करतात. व्यापारासाठी शिवाय निवारा म्हणजे आता काही जण जॉबसाठी, आता गावातली भरपूर लोक सिटीमध्ये येऊन राहतात का त्यांचा उद्योगधंदा किंवा त्यांचा जॉब पुण्यामध्ये आहे म्हणून ते पुण्यामध्ये सेटल होतात. बरोबर आहे. मग यासाठी जो केलेला प्रवास याला काय म्हणतात, पर्यटन असे म्हणतात. पर्यटन स्थळे कोण कोण सांगू शकेल मला? आता मी तुम्हाला दाखवलं, त्याच्या व्यतिरिक्त काही सांगाल पर्यटन स्थळे, पर्यटन स्थळांची नावे? हो, साताऱ्याचं कास पठार खूप छान. आणखी मुलांकडे उत्तर येऊ द्या. कोल्हापूरचं शाहू पॅलेस, त्याचबरोबर अंबाबाईचं मंदिर, बरोबर ना, शेजारीच आहे दोन्ही पण. खूप छान, मस्त. तर पर्यटनाची व्याख्या कोण वाचून दाखवेल? कोण वाचेल? चल दादा ये. आपले गावातील ठिकाण सोडून वेगवेगळ्या पट्टी करू. पर्यटन आपल्या राहते ठिकाण सोडून वेगवेगळ्या ठिकाणी भेट देणे, आनंद मिळवणे, मनोरंजन करणे, व्यापार किंवा निवास करणे या उद्देशाने केला जाणारा प्रवास म्हणजे पर्यटन होय. खूप छान. पर्यटन म्हणजे समजलं तुम्हाला? पर्यटन म्हणजे काय समजलं? हो. पर्यटनाचे दोन प्रकार पडतात. एक आहे स्वदेशी पर्यटन. स्वदेशी पर्यटन म्हणजेच आपण स्वदेश म्हणजे आपला देश. स्वदेशी पर्यटन म्हणजे स्वदेशी पर्यटन म्हणजेच की देशांतर्गत आपण आपल्या देशामध्येच पर्यटन करतो, म्हणजे देशातल्या पर्यटन स्थळांना भेट देतो. म्हणजेच की जम्मू काश्मीर हे आपल्या भारताचं काय आहे, स्वर्ग आहे. तिथे आपण भेट देतो, म्हणजे तिथलं निसर्ग सौंदर्य हे आपण पाहायला जातो. त्याचबरोबर अजिंठा वेरूळ लेण्या महाराष्ट्रातील, तिथे कैलास मंदिर आहे. त्या कैलास मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे? आपण जेव्हा घर बांधतो तेव्हा आपण कुठून बांधतो? पाया आधी बांधतो, नंतर घर बांधतो, बरोबर आहे. पण ते कैलास मंदिर जे आहे ते शिखरापासून सुरुवात केलेली आहे त्याची, म्हणजे कळसापासून सुरुवात केली ती कुठपर्यंत, त्याचा नंतर पाया घेतलेला आहे. म्हणजे त्याची सुरुवात अगोदर म्हणजे डोंगरामध्ये त्या डोंगराला तो जो दगड आहे किंवा डोंगर आहे त्याला पोखरून ते मंदिर तयार केलेलं आहे. आपल्या जवळ आहे कारले भाजी लेण्या जे आहे एकविरा मंदिराच्या शेजारी, ते पण एक स्तूप आहे. ते पण पर्यटन स्थळ आहे. तिथे आपण भेट देतो, त्या लेण्यांना भेट देतो आपण. तिथे खूप छान वास्तू आहे ती, बरोबर आहे. त्याचबरोबर आणखीन जे म्हणजे देशांतर्गत आता तिरुपती बालाजी भरपूर जणांचं श्रद्धास्थान आहे, धार्मिक स्थळ आहे ते, तिथे लोक भेट देतात, बरोबर आहे ना. आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून अंबाबाई, तुळजाभवानी माता तुमच्या शाळेचंच नाव आहे, बरोबर आहे. तुळजाभवानी मंदिराला पण लोक, ती धार्मिक स्थळ आहे, तिथे भेट देतात. म्हणजे आपण देशातील धार्मिक स्थळे, तसेच ऐतिहासिक वास्तू, त्याचबरोबर एक निसर्गरम्य ठिकाणे, समुद्र किनारे यांना आपण भेट देणे, याला काय म्हणतात? स्वदेशी पर्यटन. दुसरा आहे परदेशी पर्यटन. परदेशी पर्यटन म्हणजेच काय? आपल्या देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशात पर्यटनासाठी जाणे हे परदेशी पर्यटन होय. उदाहरणार्थ युरोपची सफर करतात काही लोक, तसेच दुबईमध्ये जो बुर्ज खलिफा आहे ते पाहण्यासाठी जातात. आणखी तिथले काही प्रेक्षणीय स्थळे असतील, तिथले आणखी काही महत्त्वाचे ठिकाण असतील त्यांना भेट देतात. तसेच विदेशी पर्यटक आपल्या भारतामध्ये
आपल्या इथलं सौंदर्य, आपली संस्कृती, भारताची संस्कृती खूप मोठी आहे. भारताची संस्कृती खूप मोठी आहे. त्याला मोठा वारसा मिळालेला आहे. आपले ते राजे रजवाडे आहेत राजस्थानमध्ये जे किल्ले आहेत ते अजूनही छान म्हणजे त्यांची ठेवण आहे. आपल्या इथे आहे, आपण पण किल्ल्यांना भेट देतो. तुमच्या सहली जात असतील ना, मग ती लोक भारताबाहेरचे जे लोक आहेत, विदेशी पर्यटक, ते आपल्या इथे येतात. आपण त्यांची संस्कृती, त्यांचा जो वारसा आहे ते पाहण्यासाठी आपण तिकडे त्यांच्या देशामध्ये जातो. याला काय म्हणतात? विदेशी पर्यटन. त्यामुळे हे पर्यटन का करतात? पर्यटनाचा उद्देश काय आहे? पर्यटनाचे उद्देश काय आहे की आपण एखाद्या ठिकाणाला भेट देतो, तिथला व्यापार वाढतो. आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी भेट देतो तिथे आपण वस्तू खरेदी करतो. आपण जर एखाद्या ठिकाणी देवाला गेलो तर तिथला आपण प्रसाद घेऊन येतो, बरोबर आहे. आपण देवापुढे ओटी नारळ देत ठेवतो, म्हणजे तिथे त्यांचा व्यापार वाढतो. तसेच विदेशी पर्यटक आपल्याकडे येतात. याच्यामुळे काय होतं? विदेशी चलन जे आहे ते आपल्या भारतामध्ये येते. यामुळे काय होते? आपल्या चलनामध्ये विदेशी चलनाची भर पडते, बरोबर आहे की नाही. तिथे आपण जो आपल्या प्रवेश फी जे आहे, शुल्क आहे, प्रवेश फी आपण भरतो. याच्यामुळे काय होतं की तिथला जो विकास आहे त्या वास्तूचं संवर्धन करण्यासाठी, त्याचबरोबर तिथला जो विकास आहे तो विकास करण्यासाठी त्याचा फायदा होतो. याच्यामुळे आपण जे पर्यटन स्थळाला भेट देतो तेव्हा आपण काही ना काहीतरी सीमा शुल्क भरतो. आता एक उदाहरण म्हणजे आम्ही आपल्या पुण्यामध्ये जे शनिवार वाडा आहे तिथे पण आपण तिकीट काढून आतमध्ये पाहायला जातो. का? तर त्याचं संवर्धन होण्यासाठी, त्या वाड्याचं संवर्धन करण्यासाठी आपण तो शुल्क भरत असतो, बरोबर आहे. आपण म्हणतो की आपलाच वास्तू आहे, आपण तिथे का शुल्क भरायचा? पण तिथे पण आपण करतो, कारण त्याच पैशाचा उपयोग ते लोक कशासाठी करतात? नाही, त्या वास्तूचं संवर्धन करण्यासाठी करतात. आणि आपण जे तिथे बाहेरचे फेरीवाले असतात किंवा आपण तिथे एखादे जे दुकानवाले असतात, आपण तिथनं वस्तू खरेदी करतो, तेव्हा त्यांचं तिथे काय होतं? उदरनिर्वाह होतो. तुम्ही प्रतिशिर्डीला गेलाय, तिथे पेढेवाल्यांचे दुकान असतात. शिवाय तिथे आपण साईबाबांच्या चरणी आपण जे फुल वाहतो, बरोबर, त्याचं दुकान असतं. हार, फुलाचं, नारळ वगैरे असं आहे. किंवा काही जण लहान मुलं, आपल्यासोबत लहान मुलं असतातच, आपण जेव्हा जातो तेव्हा त्यांच्यासाठी खाऊची दुकानं असतात किंवा नाश्त्याचे स्टॉल असतात, बरोबर आहे की नाही, दुकानं असतात. त्याचबरोबर तिथे मग त्या गोष्टींपासून त्यांचा उदरनिर्वाह होतो. एखाद्या वस्तू विकायला असतात, आपण कुठे गेल्यानंतर आपण मुलं कडं म्हणा किंवा काही ना काहीतरी खरेदी करतात, बरोबर आहे ना. त्याचबरोबर मुली गळ्यातली चेन म्हणा किंवा काय लॉकेट वगैरे घेता की नाही, बांगड्या वगैरे तुम्ही खरेदी करता ना, जत्रेमध्ये गेला तरी घेतात की नाही, तेव्हा त्यांचं तिथे उदरनिर्वाह. त्याचबरोबर आपण पर्यटनासाठीची पूर्वतयारी. आपण काय करतो पूर्वतयारी जाण्यासाठी? सर्वप्रथम आपण काय करतो? कुठे फिरायला जायचं ते ठिकाण आपण पहिल्यांदा त्याचं नियोजन करतो. कोणत्या ठिकाणी आपल्याला फिरायला जायचं. फिरायला गेल्यानंतर त्यानंतर आपण कसं जाणार आहे? एक पहिला मुद्दा कोणता येतोय पर्यटनाची पूर्वतयारीमध्ये? ठिकाणाची निवड. ठिकाणाची निवड. दुसरा मुद्दा कोणता आपण करतो की आपण जाणार कसे? दुसरा मुद्दा कोणता येतो? आपण जाणार कसे जाणार? तुमच्याकडे जर स्वतःची गाडी असेल तुम्ही स्वतःच्या गाडीवरती जाल, नाही तर तुम्ही एसटीचा वापर कराल किंवा रेल्वेचा वापर कराल. जवळ असेल तर तुम्ही एसटीने जाल, लांब असेल तर तुम्ही रेल्वेचा वापर करू शकता. किंवा जर खूपच लांब तुम्हाला परदेशी जायचंय, तुम्ही एसटी रेल्वेने जाऊ शकाल का? नाही. तिथे तुम्ही कशाचा वापर करणार? तुम्ही हवाई मार्गाचा वापर करणार. त्यामध्ये तुमचं विमान आलं, हेलिकॉप्टर आलं, जे काही तुम्ही वापर कराल त्याचा तुम्ही तिथे वापर कराल. तिसरं आहे
आवश्यक वस्तू आवश्यक वस्तू कोणकोणत्या येतात त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला आपल्या 3 बेसिक गरजा कोणत्या आहेत? अन्न वस्त्र निवारा. सर्वात मोठी गरज कोणती आहे? अन्न. बरोबर आहे. पहिला आपण पोटाचा विचार करणार. आपण जर सोबत जाताना काहीतरी खाऊ, कोरडा लांबच्या प्रवासासाठी जाणार असेल तर कोरडा खाऊ आपण सोबत घेतो, चिवडा लाडू जे काही आपण बनवतो ते सोबत घेणार. त्याचबरोबर दुसरं आहे आपल्याला वस्त्र. जर आपण तिथे जाणार आहे, आपण तिथे थंडीचं ठिकाण असेल तर आपण त्यासाठी स्वेटर मफलर जे काय आहे ते व्यवस्थित आपण जे काय थंडीपासून संरक्षण होण्यासाठी जे काही कपडे आवश्यक आहे ते घेऊन जाणार. तिसरी वस्तू म्हणजे निवारासाठी तिथे आपण राहण्याचे ठिकाण अगोदरच पाहून ठेवतो. आता भरपूर लोक बीचवर जातात फिरायला, ते जाण्याच्या अगोदरच बुकिंग करून ठेवतात तिथे हॉटेल्सला किंवा तिथल्या त्या ठिकाणावरती. बरोबर आहे ना? गेलात का तुम्ही बीचवर कधी फिरायला? इथूनच तुम्ही बुकिंग करून जाता. बरोबर आहे ना? त्याचबरोबर राहण्याचे ठिकाण. ह्या 3 गोष्टी झाल्या. त्यानंतर जाताना जर तुम्ही एखाद्या ऐतिहासिक वास्तूला भेट देणार असेल तर तिथला नकाशा, म्हणजे तुम्ही आता जर गड किल्ला जर तुम्ही हे करणार की ट्रेकर्स जातात, माहिती ना, ट्रेकर्स ट्रेकिंग करतात किंवा एखादं कळसुबाई वगैरे असे ट्रेकर्स सर करतात, तर तेव्हा तिथे काय करतात? ट्रेकिंग टेंट वगैरे वापरतात. त्याचबरोबर नकाशा तिथला महत्वाचा असतो. त्यांचा नकाशा तिथे त्यांना महत्वाचा असतो. त्याचबरोबर तो पाणी जीवनावश्यक वस्तू आहे. पाणीची सोय करून जाणार. आणखीन जाताना औषधं, जर कोणाला काही त्रास होत असेल तर औषधं ही गरजेची आहे. त्याचबरोबर औषधांसोबत आणखीन कशाची काय गरज लागते? कॅमेरा असतो आपल्याला, का आपण तिथे गेल्यानंतर तिथल्या एखाद्या छान महत्वाचं वाटलं आपण तिथला फोटो घेऊन आपण ते आपल्या संग्रहामध्ये आपण तो ठेवू शकतो. बरोबर आहे. त्यात आज आपण पर्यटन या विषयामधील पर्यटनाचे पर्यटन म्हणजे काय आपण पाहिले. त्याचबरोबर पर्यटनाचे प्रकार कोणते? 2 पर्यटनाचे प्रकार आहेत. स्वदेशी पर्यटन, परदेशी पर्यटन हे पाहिले. त्याचबरोबर पर्यटनाचा उद्देश काय आहे ते पाहिले. नंतर पर्यटनाची पूर्वतयारी, त्यासाठी ठिकाणाची निवड, वाहतुकीची साधने आणि आवश्यक वस्तू यांचा अभ्यास केला. उद्याच्या पाठामध्ये आपण पर्यटन कसे करावे याचा आपण अभ्यास करूया. स्वदेशी पर्यटन म्हणजे काय? कोण सांगेल? देशांतर्गत केलेले पर्यटन म्हणजे स्वदेशी पर्यटन. छान. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. स्वदेशी पर्यटनाचे उदाहरण सांग. हो, तू सांग दादा. जम्मू काश्मीर, केरळ, महाराष्ट्रातील किल्ले व इत्यादी ठिकाणी. माझंच मला सांगतोस. दुसरं सांगा आणखीन काहीतरी वेगळं काहीतरी. तुम्ही अभ्यास केलाय ना? आता तुम्ही 9वीला आहे म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे का? सहलीला जाता ना तुम्ही? कुठे कुठे जाता? यावर्षी कुठे गेले होते तुमचे सहल? सातारा, महाबळेश्वर. हे पर्यटन ठिकाणच आहे ना? स्वदेशी पर्यटन आहे. परदेशी पर्यटनाचं उदाहरण कोण सांगेल? सौदी अरेबिया. सौदी अरेबिया. छान.